आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला। मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, धाराशिव, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जळगाव, नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांत नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले। अनेक ठिकाणी निदर्शने, मोर्चे, घोषणाबाजी तसेच निषेध आंदोलन करण्यात आले। या बंदला काँग्रेस, विविध डावे पक्ष आणि अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला। आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान बंदला विविध भागांत वेगवेगळ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले असून काही ठिकाणी जनजीवनावर मर्यादित परिणाम झाल्याचेही पाहायला मिळाले। जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका वटवत आहे, म्हणून वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी या महाराष्ट्र बंदची हाक या ठिकाणी पुकारली होती आणि मी लातूरच्या तमाम सर्व महाराष्ट्र बंदची परमिशन आहे। बाळासाहेब आंबेडकर बोलले की आमची परमिशन आम्ही चालत चाललो, आम्ही शांततामय पद्धतीने चालत चाललोय। ही लढाई फक्त आमच्या एकट्याची नाहीये तर ती तुमच्या सुद्धा मुलांची आहे। त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही आम्हाला सहकार्य करा। जे दिल्ली पोलिसांनी केलं मला माहिती, ते मुंबई पोलीस नाही करू शकत, पण तरी सुद्धा मी तुम्हाला ती रिक्वेस्ट करते की आम्हाला सहकार्य करा। आम्ही तुम्ही तिथे तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही तिथे जा ना निवेदन। रूट जास्त आहे तर तो तुमचा प्रश्न, आम्ही त्याला काही करू शकत नाही ना। अख्ख्या महाराष्ट्रात हेच चाललंय, फक्त भांडूपच्या पोलिसांनी वेगळे नियम लावू नका, अख्ख्या महाराष्ट्रात हेच चाललंय। मोदी सरकारचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा करून आम्ही मालेगाव तर्फे या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे। अतिशय जुलमी आणि नालायक हा शब्द कमी पडेल त्यांच्यासाठी, इतक्या खालच्या पातळीचं हे सरकार आहे। त्यांनी जे दिल्लीमध्ये जे शिकणारे विद्यार्थी जे आंदोलन करत होते शांतते मार्गाने, त्यांच्यावर अतिशय क्रूरपणे लाठीचार्ज करून त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं। त्यांना नाशिक मधल्या शालीमारच्या पुतळ्यावरून बोलतोय, मी ग्रामीण भागातला माणूस आहे, लक्षात घ्या। मी दिंडोरीला राहतो, इथं शहरामध्ये मी भीमवाडीचे कार्यकर्ते आलात, फुलेनगरचे कार्यकर्ते आलात। आज बोलायची वेळ नाही, पण सांगतो शहर बंद करणं सोपी गोष्ट नाहीये। हा सचिन पिंपळगाव बंद करून इथे, निपाड बंद करून इथे, बंद करून इथे, बंद करून आलंय, इगतपुरी बंद आहे, सातपूर बंद आहे, नाशिक रोड बंद आहे। नाशिकच्या इतिहासातला सगळ्यात मोठा बंद आज आपण वंचित बहुजन आघाडीचा करून टाकलेला आहे। शिक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। या महाराष्ट्र बंदच्या हाकला आम्ही ओढत संबंध वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व नेते, विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कारण आज हा महाराष्ट्र बंद करणं, त्याबरोबर देश बंद करणं गरजेचं आहे। या असंवेदनशील सरकारला विद्यार्थ्यांच्या संवेदना कळत नाहीत। आम्ही बंद करून आमच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हा बंद
कुठेतरी बंदला गालबोट लावण्याचं काम सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून होत आहे. हा बंद कसा हाणून पाडता येईल यासाठी भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, जिंदाबाद. नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ. नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ. नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. पाहत रहा आपल्या परिसरातील घडामोडी. लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रवर.